हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खास बागप्रेमींसाठी, तर ज्यांना झाडं लावायची आवड आहे तर त्यांना एखादं साधं पान फूल किंवा फळ आलं तर इतका आनंद होतो झाडासनी। तर बघा, मला हे फूल पाहून खूप आनंद झाला, कारण त्याचा कलरच इतका छान होता। तर आम्ही घर बांधताना असं विचार केलेला की घराची प्रत्येक दार खिडकी उघडली की आपल्याला झाडं दिसली पाहिजे। तर वरच्या गॅलरीतून बघा, हे आपल्याला खाली लावलेली ग्राउंडवर लावलेली झाडं दिसतात। तर इतकी छान झाडं आली आहेत आता। आणि माझी इच्छा होती की बाल्कनीतून आपल्या हाताला आंब्याचं झाड लावलं किंवा नारळाचं तर ते हातानं तोडता यावं, पण आले शेवग्याचं झाड। असो, त्याच्या शेंगा पण काही वाया नाही, पौष्टिकच आहे ते पण झाड। आणि शेंगाची भाजी पण करता येते आणि ते हाताला येत आहेत अगदी। बाल्कनीतच आले टेकलंय ते झाड। तर ही आहे इकडच्या रूमची बाल्कनी, तिथं पण आता मी पाणी टाकलं। तर ह्या बाल्कनीत शोची झाडं आहेत भरपूर अशी। तर झेड प्लांट अगदी कमरेला लागले। टेरेसवरती आल्यावर माझं एक आवडतं काम असतं की मला झोक्यात बसायला खूप आवडतं। जवळजवळ अर्धा तास तर मी ह्या झोक्यात बसतेच। आणि मला झाडांना बघायला खूप आवडतं, म्हणजे एक नवीन नवीन त्याची पानं ही किती छान दिसतात। असं रोज वेगवेगळी त्यांच्यात काहीतरी बदल होत असतो झाडात सुद्धा। तर फक्त आपल्याला बघायची आपली नजर पाहिजे झाडांकडं। तर असं आहे माझं हे छोटंसं टेरेस गार्डन। प्रत्येक बाल्कनीत ओपन स्पेसमध्ये अशी झाडं लावलेली आहेत। तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ। रोज मी सकाळी व्हिडिओ काढते, पण आज तुमच्यासाठी खास संध्याकाळी झाडांचा व्हिडिओ काढ